2013 साली प्रीती राठी हिच्यावरती ऍसिड हल्ला झाला होता, ज्याच्यामध्ये प्रीती राठीचा मृत्यू झाला। या प्रीती राठीच्या हत्याकांड प्रकरणी आरोपी अंकुश पनवारला मुंबईच्या सेशन्स कोर्टाने दोषी ठरवलेलं आहे। नौदलामध्ये निवड झाल्यानंतर प्रीती 1 मे 2013 रोजी कुटुंबासह मुंबईमध्ये आली होती। दरम्यान वांद्रे टर्मिनस येथे प्रीतीवरती ऍसिड हल्ला झाला आणि 7 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर प्रीतीचा मृत्यू झाला। रेल्वे पोलिसांनी 7 महिन्यांनंतर हल्ल्यातील दोषीला रेल्वे पोलीस पकडू शकले नाहीत, तेव्हा या प्रकरणाचा तपास मुंबईच्या क्राईम ब्रांचकडे देण्यात आला। मुंबईच्या क्राईम ब्रांचने आरोपी अंकुश पनवारला दिल्लीमधून ताब्यात घेतलं। दरम्यान आज या प्रकरणामध्ये मुंबई सत्र न्यायालयाने प्रीती राठीच्या हत्ये प्रकरणामध्ये अंकुश पनवारला दोषी ठरवलेलं आहे। विशाल सिंग आपला प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। विशाल, अंकुश पनवारला दोषी ठरवलं, कोर्टाने त्याला दोषी ठरवताना कोणत्या ग्राउंड्स वरती त्याला दोषी ठरवलंय? मॅंग जर आपण बघाल तर कोर्टाने IPC 302 आणि 326B ह्या दोन्ही कलमाखाली अंकुरला दोषी ठरवलं आहे। कोर्टाचा म्हणणं असा होता की एकदम क्रूरतेपूर्ण त्याच्यावर ऍसिड फेकून तिची हत्या करण्यात आली आहे, ज्यामुळे तिची मृत्यू झाली आहे। पण त्याचबरोबर 326B जो कलम आहे, ज्यावेळी प्रीती राठी मुंबईत आली, ज्या ट्रेनने आली, त्या ट्रेनमध्ये प्रीती राठी सोबत तिचे काही नातेवाईकही होते। ह्या ऍसिड हल्ल्यामध्ये तेही जखमी झालेले होते व तोही गुन्हा त्याचा सिद्ध झाला आहे। ह्या दोन्ही गुन्ह्याच्या अंतर्गत त्याला दोषी ठरवलं आहे। पण आज प्रीती राठीचे जे वडील होते अमरसिंग राठी त्यांच्याशी माझं बोलणं झालं। त्यांनी मागणी केली की ज्या प्रकारे प्रीती राठी एकदम तडपून गेली आहे, त्याच तशी शिक्षा अंकुरला झाली पाहिजे अशी त्यांनी मागणी केलेली आहे। मयांक, विशाल, या संपूर्ण प्रकरणावरती आता उद्या निकाल येणार आहे। दोषी ठरवल्यानंतर शिक्षा काय होते? सरकारी पक्षाने शिक्षेची मागणी केली आहे का, किंवा कशा प्रकारची मागणी सरकारी पक्ष करू शकतो? तर आपण बघाल मॅम, जो सरकारी पक्ष आहे, सरकारी पक्ष जो तपास अधिकारी आहे, त्या दोघांनी म्हटलं आहे की उद्या आम्ही कोर्टामध्ये क्वांटम ऑफ पनिशमेंटची आम्ही मागणी करणार आहे की आरोपीला कठोर शिक्षा व्हावी। पण शिक्षा कोणती व्हावी अजून याच्यावरती आतापर्यंत सरकारी वकील किंवा जे तपास अधिकारी होती आणि कोणतेही उघड केलेलेच नाहीये। फक्त ते तपास अधिकाऱ्यांनी उघड केलेलं नाहीये कोणती शिक्षा मागितली जाईल। उद्या या संपूर्ण प्रकरणावरती पुन्हा एकदा शिक्षेवरती आर्ग्युमेंट होणार आहेत। सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाकडून न्यायालयामध्ये आर्ग्युमेंट केले जातील। प्रीती राठी हत्याकांड प्रकरणामध्ये ऍसिड हल्ल्याप्रकरणी आरोपी अंकुर पनवारला दोषी ठरवण्यात आलेला आहे। उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील, यांनी या संपूर्ण प्रकरणावरती काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया। या गुन्ह्याबद्दल अंकुर पनवारला प्रीती राठीचा सदोष मनुष्यवध केल्याबद्दलचा आरोप सिद्ध झाला असून त्याचप्रमाणे 326B IPC त्याला त्याचबरोबर प्रीतीच्या आई वडिलांना जखमा केल्याबद्दलचा हा आरोप देखील सिद्ध झालेला आहे। याबद्दल याला अंकुर पनवारला कुठली शिक्षा द्यावी याकरता न्यायालयात उद्या युक्तिवाद करण्यात येईल। कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार खटल्याचा मर्डर किंवा गंभीर जिथे जन्मठेपेची किंवा शिक्षा आहे किंवा प्राणांतिक फाशीची शिक्षा आहे, तेथे तातडीने शिक्षा त्याच दिवशी देऊ नये असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असल्यामुळे उद्या शिक्षेवरती युक्तिवाद करण्यात येईल।